बॅक टू अवर चॅनल। कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत आहात। तर काल होतं 24 ऑगस्ट संडे, पण तरी सुद्धा मी कामाला गेली होती कारण आता लास्ट वीकमध्येच म्हणजे इतका पाऊस होता, त्यामुळे माझ्या सुट्ट्या झाल्या आहेत आणि आता परवाच गणपती बाप्पा येणार आहेत। तर मग त्यामुळे मला सुट्टी घेणं हे मस्ट होतं, गरजेचंच आहे। आफ्टर ऑल सगळं काही मलाच बघावं लागतं, नैवेद्य पुन्हा जे पण काही पूजेचं प्रिपरेशन असतं आणि A to Z गोष्टी सर्व काही मीच करत असते। त्यामुळे सुट्टी तर घेणं मस्टच आहे। कामं काय ॲट अ टाईम सगळ्या होत नाही गोष्टी, त्यासाठी आपल्याला ॲडव्हान्समध्ये प्रिपरेशन करावं लागतं, त्यानंतर त्या गोष्टी प्रॉपर होतात। म्हणून मग मी आज आहे 25 ऑगस्ट, सो मी आज सोमवार आहे, म्हटलं की आजपासूनच सुट्टी घ्यावीच लागेल कारण ॲक्च्युली मी कालही जाणार नव्हतीच, पण लास्ट वीकमध्ये सुट्ट्या झाल्या होत्या त्यामुळे माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता म्हणून, आणि कामही पेंडिंग असल्यामुळे मग जावंच लागतं। आपल्यावरती एक जबाबदारी असल्यानंतर ती जबाबदारी आपण अशीच टाळू नाही शकत, ते आपल्याला करावंच लागतं। मग म्हणून तसं केलं। मे बी नेक्स्ट संडेसुद्धा वर्किंगच करावं लागणार आहे। धावपळ आहे बट इट्स ओके, गोष्टी कराव्या लागतात। आणि मग आत्ता मला आहे ना, मी जस्ट खाली जाऊन आली, थोडं सामान घेऊन आली, जे पण गरजेचं आहे मला आता लागणार आहे। स्पेशली बेसन वगैरे अळूवडी बनवायला, पण मला अळूची पानं नाही मिळाली। अळूवडी आत्ता मी विचार केला होता की पहिले मी आज सकाळी अळूवडी बनवेल, पण त्यासाठी पानच नाही मिळाली त्याची। मग आकाश म्हणाला आहे की तो ऑफिसनंतर बोरिवलीमध्ये जाणार आहे, कारण पूजेचं सामान वगैरे यावेळेला मी कुठेही जाणार नाही आहे मार्केटमध्ये वगैरे, कारण मी बाहेर गेल्यानंतर घरातली कामं तशीच राहतात आणि जे मला होऊ नाही द्यायचं आहे यावेळेला। म्हटलं की आकाश, तू बाहेरची जी पण कामं आहेत मी तुला लिस्ट बनवून देते, आणि मी ऑलरेडी त्याला लिस्ट बनवून पाठवून दिली आहे। मग तो जेव्हा संध्याकाळी निघेल तेव्हा मग ते मिळेल, त्या गोष्टी सगळ्या तो घेऊन येईल। सो लेट्स सी काय होतं ते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच आहे ना मी जसं की वालाचं बिरडं हे बनवतो आपण नैवेद्यामध्ये, तर तेही बनवावंच लागतं, तर त्याच्यामुळे मी ते आहे ना कालपासूनच भिजत ठेवलं आहे। म्हटलं की आता ते बांधून वगैरे ठेवते, म्हणजे छान असे त्याला मोड येतील आणि छान बनेल बिरडं। आणि खालून मी काय काय सामान घेऊन आली आहे ते मी तुम्हाला एकदा दाखवते। आणि आकाशने मला ॲक्च्युली खाली सोडला आणि मग तो निघून गेला ऑफिसला, आणि सामान मग मीच घेऊन आली, तो नव्हताच सोबत, पण मला ऑलरेडी माहिती होतं की मला काय काय आणायचं आहे आणि जे गरजेचं आहे लागणार आहे मला आता सगळं काही रेडी करून ठेवायचं आहे त्यासाठी। म्हणून मग सगळ्या गोष्टी मी घेऊन आले आहे ज्या गरजेच्या होत्या, आणि त्याच बरोबर पनीर वगैरे घेऊन आली, कारण आत्ता विचार केला मी एकच पुलाव बनवते, म्हणजे जो संध्याकाळसाठी सुद्धा होऊन जाईल आणि मला वेळ मिळेल। आणि वेळ जर मिळेल तर ऑब्व्हियसली तुम्हालाही माहितीच आहे की आपल्याला तो वेळ चांगला युटिलाइज करता येतो, आणि जेव्हा आपल्याला इतर कामं आहे ना, आपल्या गोष्टींना आहे ना असं प्रेफरन्स दिले पाहिजे की हां आत्ता महत्त्वाचं काय आहे, जेवण पंचपक्वान्न बनवणं आत्ता महत्त्वाचं नाही आहे, किंवा आज महत्त्वाचं नाही आहे की कंपल्सरी मी डाळ भात भाजी चपाती असं सगळं बनवायला पाहिजे, नाही, ऑफकोर्स नॉट। मला आत्ता महत्त्वाचं आहे की गणपती आता परवाच येणार आहेत, सो त्यासाठी लागणारी जी तयारी किंवा माझं जे थोडं डस्टिंग वगैरे बाकी आहे, फॅन वगैरे पुसणं बाकी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी आधी करून घेते। हे सगळं पेंडिंग राहतं कारण त्याचं हे आहे, वी बोथ आर वर्किंग। म्हणजे कोणाकोणाला असंही वाटू शकतं की यार तुम्ही लोकांनी अजून म्हणजे 2च दिवस बाकी आहेत आणि तुम्ही हेही प्रिपरेशन नाही केलात, तर अशी गोष्ट नाही आहे। आम्ही लास्ट वीकमध्ये पूर्ण साफसफाई घराची केली होती, डीपमध्ये क्लिनिंग केली होती, किचनची हॉलची पूर्ण साफसफाई केली, पण ते डस्ट येतच राहतं आणि आपल्याला पुन्हा पुन्हा ते करावंच लागतं, त्याच्यामध्ये काही ऑप्शन्सच नसतात आपल्याकडे। कितीही विंडोज बंद ठेवा किंवा काहीही करा, धूळ ही येतेच घरामध्ये आणि ते क्लीन करणं झालंच। त्यामुळे मी म्हटलं की आत्ता आहे ना एकच पुलाव बनवते जे संध्याकाळसाठी होऊन जाईल, संध्याकाळी काही वेगळं असं बनवावं नाही लागणार म्हटल्यानंतर ते दोघांनाही आवडतं, त्याच्यामुळे काहीच इश्यू नाही आहे। आणि मग जी माझी बाकीची कामं आहेत ती सगळी आवरून घेते। मशीनसुद्धा लावून झाली, मशीनचे कपडे वाळत घालायचे आहेत मला, भांडी वगैरे सगळं ऑलमोस्ट झालं आहे। आता मी सगळ्यात आधी आहे ना पहिले काहीतरी खाऊन घेते, तर मला अतिशय भूक लागली वगैरे सगळं आणून झालेलं आहे, एकदा तुम्हाला तो दाखवते आणि मग पुढची कामं बघते। सो आजचा माझा पूर्ण दिवस कसा जाणार आहे हा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। सो तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत बघा, आवडला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब। हे सर्व सामान मी घेऊन आलेली आहे,
एव्हरेस्ट मसाला आहे, तांदूळ, टोमॅटो 1 किलो घेऊन आली कारण छान फ्रेश टोमॅटो होते, डाळ आहे, शेंगदाणे आहे, डस्टबिन बॅग्स, रवा, जे पण बेसिक्स मला लागणार होत्या ना सगळ्या गोष्टी त्या मी घेऊन आली, जे अत्यंत मला गरजेचं होतं आणि लागणारच आहेत. मग लगेचच मी ते आता घेऊन आलेली आहे. चहा आणि बटर खाऊन घेतलं. बाहेर पाहताय किती छान पाऊस पडतोय. मशीन झालेली आहे तर कपडेसुद्धा आता मी वाळत घालते. भांडी आहेत, जी घासली होती ती लावून टाकायची आहेत ट्रॉलीजमध्ये, तर मग ती भांडी लावून घेते. म्हणजे जी पण आधी किचनमधली कामं सगळी आहेत ती आवरून घेणार आहे. कपडे जे मला घड्या घालून ठेवायचे आहेत ते सुद्धा कबर्डमध्ये ठेवून देते आणि मग मी बनवते पुलाव. कपडे वाळत घालून झाले, पण आजही ना पाऊस सतत आहेच, येत जात आहे, त्याच्यामुळे कपडे सुकणं थोडं अशक्यच आहे. किती वेळा कपडे बाहेर टाकावे लागतात, पुन्हा ते फॅनवरती वाळत घालावे लागतात कारण सुकत नाही पाऊस असल्याने. बाहेर ऊनच नाही आहे, सनलाईटच नाही आहे. किचन छान असं प्लॅटफॉर्म मी एकदम क्लीन केलेलं आहे, खूपच आता सुंदर वाटते, चमकायला लागलेलं आहे किचन. सो किचनचीसुद्धा साफसफाई झाली आणि पुलावसाठी लागणारी सगळी तयारी मी इथे केली आहे. मटर साफ करून घेतला, तांदूळ जे बासमती तांदूळ आहेत ते वॉश करून घेतले आहेत आणि सर्व कटिंग वगैरे सर्व डन आहे. आणि इथे मी आता पुलाव बनवून घेते. पुलाव बनवून झाल्यानंतर लगेचच मी जेवून घेणार आहे आणि मग पुढची जी साफसफाई आहे ती जेवण झाल्यानंतर करणार आहे. आज पुलाव मी कुकरमध्येच बनवला आहे, म्हणजे होऊन जाईल लगेचच आणि टेन्शन नाही राहणार की सतत बघावं नाही लागणार. 2 ते 3 सिटीमध्ये कुकरमध्ये पुलाव होऊन जातो. त्यामुळे आज वेळ कमी असल्याने कुकरमध्येच बनवते, म्हणजे साईडला मला इतर कामंसुद्धा करता येतील. आणि पुलावसोबतच मी इथे सकाळी वेलची थोडी अशी भाजून घेतली होती, तर त्याचीसुद्धा पावडर करून घेतली आहे. वेलची कमी असल्याने त्याच्यामध्ये थोडी मी साखर ॲड केली आणि मग छान अशी पावडर करून घेतली आहे. इथे असं टेम्पटिंग पुलाव मस्तपैकी रेडी आहे. छान आता पापड फ्राय करते आणि सोबत लोणचं पापड एन्जॉय करते. सो हाच व्लॉग मी कंटिन्यू पार्ट 2 म्हणून सेकंड व्लॉगमध्ये टाकत आहे. तर नक्की बघा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.